श्रोतेहो नमस्कार. निरामय आरोग्य या कार्यक्रमात मी हेमा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, प्रत्येकच व्यक्तीला वाटत असतं की आपण सुंदर दिसावं, आपली त्वचा सुंदर आणि अगदी साफ असावी. पण श्रोतेहो, काही अशा दैनंदिन जीवनशैलीमधले चुका असतात ज्यामुळे काही त्वचा रोग आपल्याला होऊ शकतात. त्वचारोग म्हणण्यापेक्षा एक सामान्य वैद्यकीय समस्या असू शकतात. जून हा महिना आपण जागतिक मुरुम जागरूकता महिना म्हणजेच वर्ल्ड ॲक्ने अवेअरनेस मंथ म्हणून साजरा करत असतो. तर श्रोते हो, चला तर जाणून घेऊया हे नेमके मुरुम म्हणजे पिंपल म्हणजे नेमकं काय आहे, त्याची काळजी कशी घ्यायला हवी, कशा पद्धतीने आपला आहार असावा, हे सर्व जाणून घेऊया आजच्या या निरामय आरोग्य या कार्यक्रमातून. आणि त्यासाठी आपल्या आकाशवाणी स्टुडिओत आपण आमंत्रित केलेलं आहे त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर अपूर्वा बांगडे मॅडमला. तर मॅडम, कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार मॅडम, आपण जून महिना ॲक्ने अवेअरनेस मंथ म्हणजे ज्याला आपण मुरुम जागरूकता महिना म्हणून साजरा करत असतो. तर हे जे मुरुम आहेत हे नेमके काय आहे, त्याची व्याख्या काय सांगाल? मुरुमला कॉमनली आपण ॲक्ने म्हणतोय. अनेक जण त्याला वेगवेगळ्या नावाने ओळखतात, जसं की पिंपल्स, कोणी पुटकुळ्या म्हणतात, कोणी पुरळ म्हणतात. आता ॲक्ने वल्गॅरिस हा एक दहाजन्य आजार आहे. दहाजन्य म्हणजे इन्फ्लेमेटरी. सगळ्यांच्या बॉडीमध्ये हॉर्मोन्स आहेत, तेल बनवणाऱ्या ग्रंथ्या आहेत, त्या कधी इन्फेक्ट झाल्यात किंवा त्याच्यामध्ये तेल बनायची प्रक्रिया वाढली तर त्याच्यामध्ये पिंपल्स यायला सुरुवात होतात. आता हे जे ॲक्ने आहेत ते आपल्याला त्याच्यामध्ये जर कधी बॅक्टेरिया तयार झाले तर मोठे पिंपल्स पण येऊ शकतात. तर छोट्या छोट्या पुटकुळ्या किंवा काळे पांढरे टिपके, लालसर गाठी किंवा फक्त पुयुक्त पस असलेले फोडे यांना आपण मुरुम म्हणतोय. अच्छा, तर हे येण्याचं कारण नेमकं काय सांगाल मॅडम? मुरुम यायचे अनेक कारणे असू शकतात. आपण जर बघितलं गेलंय की सगळ्यात पहिले लाईफस्टाईल चेंजेसमुळे हे प्रकार आजकाल थोडे लवकर होतात आहे. तरुण वयात हे सुरुवात होते किंवा किशोर वया गटात हे जास्त दिसतात आपल्याला. कॉमन प्रमाण जर आपण बघितलं तर हॉर्मोनल चेंजेस, जसं जसं वय वाढतंय, प्युबर्टी आपण ज्याला म्हणतोय, अडोलेसंट एजमध्ये अनेकदा हॉर्मोन्स वर खाली होतात. त्याच्यामध्ये आपले जे इस्ट्रोजन आहे, प्रोजेस्टेरॉन आहे किंवा अँड्रोजन्स आहे, जे मेल हॉर्मोन्स असतात, त्यांचा कमी जास्त अभाव हा सुरू असतो. अच्छा, जेव्हा हे हॉर्मोन्स वाढतात आहे, आपले जे तेल ग्रंथी म्हणजे सिबेशियस ग्लँड्स, त्याचा सक्रियता वाढायला लागतंय. ते जास्तीत जास्त तेल बनवतं आणि त्या पोर्सला ब्लॉक केल्यामुळे पिंपल्स येतात. तर हॉर्मोनल इम्बॅलन्स एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की त्वचेत छिद्रांमध्ये कधी कधी काही पोर्स असतात, ते आपले ब्लॉक व्हायला लागतात. त्याची बरेच कारणे राहू शकतात, जसं की वाढतं प्रदूषण, त्वचेला व्यवस्थित क्लीन न करणे, वारंवार क्रीम्स बदलत राहणे किंवा वारंवार प्रयोग करणे चेहऱ्यावर, ज्याच्यामुळे आपले पोर्स ब्लॉक झालेत की पुरळ यायला लागतात. जीवाणूची वाढ व्हायला लागते जर आपण काळजी व्यवस्थित नाही घेतली. ज्यांना पिंपल्सचा त्रास असतोय त्यांनी व्यवस्थित आपलं पिलो कव्हर चेंज करत राहणे किंवा वारंवार फोनची स्क्रीनला क्लीन करत राहणे, हा सगळ्या गोष्टींचा वापर करायला पाहिजे. जसं आपण म्हणालात मॅडम आत्ताच की काही जे कारण आहेत, तर बोलताना असं लक्षात आलं की तेलकट त्वचेवर हे जास्ती दिसून येतं. येस, तेलकट म्हणजे मॅम आपल्या बॉडीमध्ये, सगळ्यांच्याच बॉडीमध्ये सिबेशियस ग्लँड्स जी असतात ती एका प्रमाणात तेल तयार करतात. कोणामध्ये ती प्रक्रिया वाढायला लागते, त्याच्या कारणांमुळे पिंपल्स यायला लागतात. आता हे कारण का होतंय? ओके, आता त्याच्यामध्ये जर आपलं खानपान, आपला आहार, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात जंक फूड आहे किंवा तणाव जास्त आहे, स्ट्रेसमुळे आपलं कॉर्टिसोल हार्मोन वाढतं आणि ते वाढलं की आपल्याला पिंपल्स वाढतात आहे. अनेकदा असं पण बघितलं गेलं आहे की जे लोक चेहऱ्याला वारंवार हात लावतात आहे, पिंपल्स फोडायचा प्रयत्न करतात आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा ही तेल बनायची प्रक्रिया वाढतं, त्याच्यामध्ये इन्फेक्शन होतं आणि मोठे पिंपल्स सुद्धा येतात. अच्छा मॅडम, या पिंपल्सचे काही प्रकार देखील आहेत का? काही जणांच्या चेहऱ्यावर जसं आपण लालसर बघतो, काही जणांचे पिंपल किंवा काही जणांचे बारीक, जसं आपण मगाशी म्हणालात की पुटकुळ्या किंवा असं, काय सांगाल मग? होय, मुरुमांचे विविध प्रकार आहेत. जसं की सगळ्यात छोटे प्रकार जे असतात, अनेक जणांना वाटतात की ते पिंपल्स नाही आहेत, पण जे ब्लॅक हेड्स आहेत, जे व्हाईट हेड्स आहेत, त्यांना आपण इंग्लिशमध्ये कोमेडॉन्स म्हणतो. हे व्हाईट हेड्स किंवा ब्लॅक हेड्स एकतर काढल्या गेले पाहिजेत किंवा त्यांची काही क्रीम्स असतात ज्या आपण वापरल्याने ते कमी करू शकतोय. काही मोठे पिंपल्स असतात ज्याला आपण पॅप्युल्स म्हणतोय, जे थोडेसे लालसर असतात. काही लालसर पिंपल्समध्ये
जर पस भरायला लागलं त्याला आपण पस्च्यूल असं म्हणतो. आणि त्याच्यानंतरही काही जणांना जर तुम्ही बघितलं असेल अशा मोठ्या गाठी येतात जे की खोलवर असतात आणि त्याच्यात त्रास आणि वेदना पण जास्त असतं. तर त्यांना आपण नोड्युलोसिस्टिक ऍक्ने म्हणतो. फक्त प्रकारच नाही, त्याच्यासोबत आपण ट्रीटमेंट करताना त्यांचे ग्रेड्स पण बघितले जातात. ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 म्हणजे सौम्य किंवा मध्यम किंवा गंभीर. जसे आपले पिंपल्स असतात त्या हिशोबाने त्यांना ग्रेड दिला जातो आणि त्याच्या हिशोबाने ट्रीटमेंट केली जाते. अच्छा. तर मॅडम आज आपण जसं बघतो की चेहऱ्यावर पण बरेच जणांचे येतात किंवा मानेवर किंवा हातांवर, हे काय प्रकार असतो म्हणजे नेमकं? जसे आपल्या एक चेहऱ्याची स्किन असते तसेच आपली चेस्ट, अप्पर बॅक किंवा शोल्डरची स्किन असतं ज्याच्यावर अनेक ठिकाणी जे तेल ग्रंथी आहेत त्याचं प्रमाण जास्त असतं. येस, त्याच्यामुळे वारंवार तिथे पिंपल येण्याची शक्यता राहू शकतं. अनेक जणांना तुम्ही बघितलं असेल की पिंपल्स चेहऱ्यावरून सुरुवात होतं. जर त्याचं ट्रीटमेंट अवेळी किंवा वेळेवर न घेण्यात आलं की ते वाढायला लागतं. काही जिममध्ये जाणारे लोक असतात जे व्हे प्रोटीन घेतात, त्यांच्यामध्ये पाठीवर, शोल्डरवर पिंपल्स सुरुवातीलाच यायला लागतात. अच्छा. येस. तर मॅडम हे जे मुरुम आहेत तर कोणत्या वयात दिसून येतात? कधी कधी आपण बघतो की वय थोडं जास्त झाल्यानंतरही पिरियडच्या आधी किंवा नंतर येतात, हे देखील आपण बघतो. तर काय सांगाल मॅडम आपण? मुरुम प्रामुख्याने किशोर वयात म्हणजे 12 ते 19 वर्षे वयोगटात दिसतात. तारुण्य पिटिका झाला. येस. आणि ते एक स्टार्ट ऑफ प्युबर्टी पण असं ओळखल्या जातं की ठीक आहे, आता तुला पिरियड झाला आहे, मेन्सेस सुरू झाले आहेत, मुलांना केस यायला लागलेत, आवाजमध्ये बदल व्हायला लागलाय, की दिस इज अ साईन ऑफ अडोलसन्स आपण असं म्हणतोय त्याला. मात्र आजकाल काय झालं आहे, 20, 30 किंवा अगदी 40 पर्यंत सुद्धा हे सगळं दिसून येतंय. कारण की आपलं लाईफस्टाईल खूप फास्ट झालेलं आहे आणि हॉर्मोनल फ्लक्च्युएशन्स डे बाय डे वाढत चालले आहेत. कारण मुरुम कसं झालंय, फक्त एक सौंदर्याची समस्या नसून त्वचेचा एक सामान्य आजार आहे. पिरियडच्या जवळपास जर आपण बघितलं पहिल्या फर्स्ट 2 वीक्समध्ये आपल्या बॉडीमध्ये हॉर्मोनल चेंजेस होतात. त्याचा फरक आपले जे तेल ग्रंथी आहे त्याच्यावर पडायला लागतोय. तेव्हा अनेकदा तात्पुरतं काही दिवसांसाठी तेलकटपणा वाढतोय, 1-2 पिंपल नवीन येतात आणि ते सहज नॉर्मल आहे, त्याला आपल्याला घाबरायची गरज नाहीये. ट्रीटमेंटची गरज आपल्याला तेव्हा असतं जेव्हा रिकरंट म्हणजे परत परत आपल्याला पिंपल्स येतात आहे, गाठी मोठे होतात आहे, त्याच्यात पस भरत आहे. अदरवाईज जर आपल्याला पिरियडच्या जवळपास 1-2 पिंपल येतात आहे ते आपण सहसामान्य धरू शकतो. अच्छा. तर मॅडम हे जे पिंपल्स आहेत, मुरुम आहेत, हे अनुवंशिक देखील म्हणता येईल का? आपण बरेचदा बघतो की आई वडिलांना आले की मुलांना देखील आलेलं बघतो आपण. होय, जर आई वडिलांना किंवा कुटुंबातील इतर सदस्यांना मुरुमांचा त्रास असेल तर मुलांमध्ये तो दिसून येण्याची शक्यता जास्त असतं. त्यामुळे अनुवंशिकता एक महत्वाचा घटक आहे. काही स्टडीज आहेत, काही रिसर्चेस आले आहेत की जेनेटिक्स हे आपलं ऑइल प्रोडक्शन किंवा नंबर ऑफ सिबेशियस ग्लँड्स ते डिसाईड करतं. ज्याच्यामुळे जर फॅमिलीमध्ये कोणाला असेल तर मुलांमध्ये ते होण्याची शक्यता आणि त्याचं प्रमाण जास्त राहील. अच्छा. पण बरेचदा जसं आपण बघतो मॅडम, परिवारात समज जर 2 मुलं असतील तर एकाला असतात आणि एकाला नाही, तर काय कारण असतं? मॅम, बरेचदा त्याच्यामध्ये आपल्या लाईफस्टाईलचा पण एक भरपूर रोल असतोय. काही मुलं आपल्याला त्यांना आयडिया असतं की जर मला होणार आहे त्याचे ते प्रिकॉशन्स जास्त चांगल्या प्रकारे घेतात. घरी जरी 2 मुलं असले पण त्यांचं जंक फूड खाण्याचं प्रमाण, त्यांचा झोपेचा परिणाम, त्यांच्या रोजच्या रुटीन सवयी यानुसार सुद्धा आपल्याला पिंपल्स किती प्रमाणात येतील त्याच्यावर अवलंबून असतात. म्हणजे आपण बरेचदा बघतो की सेन्सिटिव्ह स्किन असते बऱ्याच जणांची, तर त्याचा देखील परिणाम झालेला दिसतो. येस, सेन्सिटिव्ह स्किनमध्ये आपल्याला बघितलं जातंय की अनेकदा स्किन लाल पडते, ड्राय होते. आता स्किन जर ड्राय झाली तर बॉडीचा नॅचरल डिफेन्स असतो की तिथे अजून जास्त तेल बनवायचं. आता ते तेल जर सरफेसवर आलं तर स्किन ऑइली होणार आणि परत ते पोर्स ब्लॉक करायला लागणार. तर आपल्याला स्किनचं बॅरियर म्हणजे स्किनची लेअर सॉफ्ट, एक नॉर्मल पीएच आणि एकदम असं ठेवायचंय की ते बरोबरीत आहे, खूप ऑइली पण नाही आणि खूप ड्राय पण नाही. दॅट्स वाय आम्ही पिंपलच्या ट्रीटमेंटमध्ये बॅरियर रिपेअर म्हणजे स्किनच्या लेअरला जी सगळ्यात वरची लेअर आहे, आउटर मोस्ट लेअरचं बॅरियर मेंटेन करण्यात सगळ्यात पहिले प्राधान्य देतो. अच्छा. तर मॅडम आपण एक स्किन स्पेशालिस्ट आहात, तर मग यासाठी मग तपासण्या वगैरे कशा पद्धतीने केल्या जातात किंवा ती जी पूर्ण प्रोसेस आहे त्या संदर्भात सांगा ना. बहुतेक वेळी त्वचेची तपासणी करूनच मुरुमांचं निदान आपण सुरू करू शकतोय. हिस्ट्री टेकिंग ते आपल्याला महत्वाचं असते. म्हणजे आपलं डाएट काय आहे, आपला आहार काय आहे, आपलं रुटीन काय आहे,
ऑक्युपेशन काय आहे. बरेचदा आपण बघतोय की जे खूप जास्त गरम या वातावरणात कामं करतात, त्यांना हा त्रास वर्षोनवर्षो असतो. सो ही सगळी हिस्ट्री टेकिंग सगळ्यात पहिले महत्वाचं धरलं जातंय. काही केसेसमध्ये, विशेषतः महिलांमध्ये ज्यांना मासिक पाळी अनियमित असल्यास किंवा पीसीओडी, आता त्याला नवीन नाव दिलंय पीएमओएस, जी संख्या असल्यास किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्स असल्यास आपल्याला काही टेस्ट करावे लागतात, ज्याच्यामध्ये आपण हॉर्मोन्सची तपासणी करतोय. आता हे सगळे आपल्याला सायन्स दिसायला लागतात की कोणत्या फिमेलमध्ये आपल्याला हॉर्मोन्सची टेस्ट करणं गरजेचं आहे. हॉर्मोनल इम्बॅलन्सेसचे काही आपल्याला पॉइंटर्स दिसतात. हिस्ट्री असतं की इरेग्युलर पिरियड्स, अनावश्यक केस, चेहऱ्यावर अनावश्यक केस असणं किंवा वजन वाढत जातं आहे, मानेखाली खूप डार्क पॅचेस आहेत, त्या केसेसमध्ये आपल्याला हॉर्मोनल इव्हॅल्युएशन करणं सगळ्यात महत्वाचं राहतं. या तपासणीनंतर आपण ट्रीटमेंट कशा पद्धतीने करता? मुरुमांचे उपचार प्रकार व त्याच्या तीव्रतेनुसार ठरवला जातो. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं संयम ठेवणं. बहुतेक उपचारांचा परिणाम दिसण्यासाठी 6 to 8 वीक्स लागू शकतात. त्यामुळे उपचार अर्धवट सोडू नये, हे सगळ्यात महत्वाचं असतं. ट्रीटमेंट आपल्या तीव्रतेनुसार असतं. जसं की ग्रेड 1 आपण म्हणतोय, ज्याच्यामध्ये छोटे दाणे, छोटे पिंपल्स किंवा फक्त फुटकुळे असतात, त्यांना आपण क्रीम्स किंवा जेल्स, मॉइश्चरायझर, फेस वॉश याच्यासोबत ट्रीट करू शकतोय. अनेकदा तेच जेव्हा पस्च्युलर असतात, त्याच्यामध्ये पस असतं, तर आपल्याला तोंडावाटे औषधी द्यावे लागतात, ज्याला आपण ओरल मेडिकेशन्स म्हणतोय, ज्याच्यामध्ये अँटीबायोटिकची किंवा काही स्पेसिफिक मेडिसिन जसं की आयसोट्रेटिनॉइन म्हणून मेडिसिन येतं, त्याची आपल्याला गरज राहू शकतं. बरेचदा पिंपल्स भरपूर असल्यामुळे, त्याला आपण सिव्हिअर किंवा गंभीर ॲक्ने जेव्हा म्हणतोय, वेदना जास्त असल्यामुळे आपल्याला ट्रीटमेंट थोडी लांब चालतं. 3 ते 4 महिन्यापर्यंत त्याचं ट्रीटमेंट व्यवस्थित करणं गरजेचं आहे. सिव्हिअर ॲक्नेमध्ये आपल्याला केमिकल पील्स किंवा लेझर याचा पण वापर करावा लागतो, जेव्हा आपलं रुटीन ट्रीटमेंट किंवा फक्त क्रीम्सने तितका आपल्याला इफेक्ट नाही दिसत आहे, तेव्हा आपल्याला प्रक्रियेकडे वळावंच लागतं. तर श्रोते हो, विषयाची व्याप्ती बघता आपण परत याच विषयावर बोलणार आहोतच, पण सध्या कार्यक्रमातून आपण निरोप घेतो आहोत. परत आपण भेटणार आहोतच याच दिवशी, याच वेळेवर, याच विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घ्यायला, म्हणजेच मुरुम, पिंपल, ॲक्ने या संदर्भात. तोपर्यंत स्वतःची आणि परिवाराची काळजी घ्या. नमस्कार.